मागे थोडे थोडे मागे 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 लपून मागे साईडला घे ठीक आहे तुम्हाला देतो पण साईडला घे आवाज नाही साहेब आज वर्षा मॅरेथॉन 2025 काय सांगाल वर्षा मॅरेथॉन जी आहे ती महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे। मोठ्या तरुणाईचा उत्साह आहे, त्याचप्रमाणे सर्वच नागरिक हे या ठिकाणी या स्पर्धेसाठी दोघांचा पण सहभागी झाला। वर्षा मॅरेथॉन 2025चं आयोजन ठाणे महापालिकेने अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि यामध्ये जवळपास 25,000 धावक यामध्ये धावत आहेत आणि खरी म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन जी आहे म्हणजे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन या मॅरेथॉनमध्ये जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून सगळीकडून धावक येत असतात आणि खऱ्या अर्थाने मला आठवतं आहे की ठाण्याच्या ग्रामीण भागातले आदिवासी पाड्यावरची मुलं देखील यामध्ये येऊन परफॉर्म करतात आणि चांगला नंबरही काढतात, यशही मिळवतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, पण प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते आणि म्हणजे ठाणे महापालिका गेले 21 वर्ष या मॅरेथॉनला आणि खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते आहे। खरं म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन आदरणीय सतीश प्रधान, स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांनी सुरू केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरू झाली, वाढत गेली, मोठी झाली आणि फक्त ठाण्यापुरती मर्यादित न राहता राज्यात गेली, देशात गेली, अगदी 7 समुद्रापलीकडे या ठिकाणी इथं अनेक वेळा परदेशातले पाहुणे देखील या मॅरेथॉनला हजेरी लावायला आले आणि या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे की ठाणेकर जागोजागी या स्पर्धकांचं स्वागत करायला उभे असतात आणि म्हणूनच ठाणेकरांसाठी ठाणे वर्षा मॅरेथॉन एक आगळी वेगळी मेजवानी आहे, किंबहुना खेळाडूंना देखील एक मोठी संधी आहे आणि म्हणूनच हे सर्व धावक आपल्या ठाण्यासाठी, शहरासाठी आणि राज्यासाठी, देशासाठी धावत असतात आणि आपल्या आरोग्यासाठी देखील धावत असतात आणि म्हणूनच मी तमाम या स्पर्धेमध्ये मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावकांचं स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी ॲथलीट संघटना आहे आणि महापालिका आहे, इतर जे कोणी आहेत या स्पर्धेला सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। महापालिकेचे आपले आयुक्त सौरभराव आणि त्यांच्या टीमचंही मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर आपले खासदार आणि आपली सगळी टीम जी आहे ही टीम देखील जागोजागी आपले कार्यकर्ते जे आहेत, नागरिक आहेत, हे आपल्या या सर्व धावकांसाठी तिथे स्वागतासाठी तयार राहावं यासाठी देखील या सर्व लोकांनी बैठक घेतली आणि एक परिपूर्ण असं यशस्वी आयोजन, नियोजन या ठिकाणी या स्पर्धेचं झालं पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न या संपूर्ण टीमने केलेला आहे आणि म्हणून उत्साह देखील आपण पाहतो। 4-5 वर्षाचा गॅपमध्ये कोविड आणि सगळ्या गोष्टी होत्या, पण तरीसुद्धा यावेळेस मोठा उत्साह मुलांमध्ये, तरुणांमध्ये पाहायला मिळतो। मी त्यांना सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी आपण इथं पाहतो की येथे बघा आता तिथे धावता येत मुलं आणि तुम्ही दाखवत आहे ते, त्यामुळे तुम्हालाही शुभेच्छा। सर, आरोग्याच्या दृष्टीने सदृढ ठाणेकर राहत या काय खरं म्हणजे ही स्पर्धा जी आहे ही सुदृढ आरोग्यासाठी आहे, कारण जो धावेल त्याचं आरोग्य फिट असेल तोच धावेल आणि धावण्यासाठी आरोग्य फिट असावं लागतं आणि तशा प्रकारचा प्रयत्न महापालिकेने केला आहे। खेळाला प्राधान्य दिलेलं आहे, अनेक ठिकाणी ओपन जिम केलेले आहेत, जिम्नॅस्टिक सेंटर केलेले आहेत, खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे। जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी खेळाडूंसाठी प्राधान्य दिलं आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून, खेलो इंडिया आणि काय फिट इंडिया, आणि त्यामुळे खेळाडूंना देखील केंद्र सरकारने जसं पाठबळ दिलं आहे तसं राज्य सरकारने देखील मोठं पाठबळ खेळाडूंना दिलेलं आहे आणि मला आठवत आहे की माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर आपण प्राधान्यही दिलं, त्यांना प्लॅटफॉर्म दिला, त्यांना बक्षीसही दिली, जेणेकरून या खेळाकडे तरुण आकर्षित झाला पाहिजे
आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं पाहिजे, यश मिळवलं पाहिजे, हीच आमची सगळ्यांची भावना आणि भूमिका. अनेक ठिकाणी जे जवान आहेत ते जखमी झाले होते, मात्र रक्ताची कमतरता इथून पुढे भारतीय जवानांना पडू नये यासाठी चंद्रहार पाटील आणि शिवसेनेच्या वतीने 1000 रक्तदान मला अभिमान आहे की ऑपरेशन सिंदूर नंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून लष्कराचा आणि प्रधानमंत्र्यांचा अभिनंदन आपण वारंवार केलेला आहे. परंतु या ठिकाणी ऑपरेशन महादेव पण केलं आणि ज्या आतंकवाद्यांचा खात्मा केला त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन केलं आहे. आणि आमचे चंद्रहार पाटील जे पैलवान आहेत सांगलीतून आणि सांगली कोल्हापूरच्या भागातून जवळपास 1000 रक्तदाते आज आपल्या भारतीय लष्करासाठी, भारतीय जवानांसाठी सीमेवर जाऊन जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान करणार आहेत. ही भूमिका आहे राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागवणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, ऊर्जा देणारी आहे. आणि म्हणूनच आज मी चंद्रहार पाटील आणि त्यांचं टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो. सर, आज ठाण्यामध्ये तरुणाई धावते, परंतु येणाऱ्या काळामध्ये वर्षाच्या अखेरीस मेट्रो धावेल असं देखील म्हणलं. हां, बिलकुल. सप्टेंबरमध्ये मेट्रोचं ट्रायल रन होण्याची दाट शक्यता, म्हणजे तसा प्रयत्न आमचा आहे. आणि वर्षाअखेरीस जी मेट्रो जी लेन सुरू ज्याचं ट्रायल रन होईल ती कमिशन देखील सुरू करण्याचा देखील आमचा मानस आहे. आणि मेट्रो या संपूर्ण मुंबई MMRमध्ये मेट्रोचं जाळं जे आहे युद्ध पातळीवर आम्ही मजबूत करतो आहे, जेणेकरून रस्त्यावर येणारी जी वाहतूक आहे ती कमी होईल, लोक मेट्रोमध्ये प्रवास करतील, आपल्या खाजगी गाड्या आणणार नाहीत. कारण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उत्तम असेल तर या ठिकाणी लोक त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतात. आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी मेट्रोचं टप्प्याटप्प्याने आम्ही सुरू करतो आहे आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर मुंबई MMRमधल्या सर्वांना दिलासा मिळेल. ठाण्यामध्ये जसा मेन मेट्रो आहे वडाळा ते ठाणे, ठाणे घोडबंदर, मीरा भाईंदर, दहिसर, पुन्हा मुंबई असा जो लूप आहे त्याला देखील इंटरनल मेट्रोने आम्ही जोडणार आहोत. ठाण्याची इंटरनल मेट्रो देखील मंजूर झालेली आहे, त्याची पुढची प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे. आणि ठाण्यातल्या अंतर्गत ज्या भागातली जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना मेन मेट्रोशी जोडण्यासाठी ही ठाणे इंटरनल मेट्रो जी आहे ही खूप कामाला येणार आहे, दिलासा देणारी. आरोग्याच्या दृष्टीने जसे सदृढ होतात तसं दळणवळणाच्या दृष्टीने सुद्धा ठाणेकर सुदृढ होतील. दळणवळण यंत्रणा म्हणजे ट्रॅफिक. मी आता आयुक्त इकडे आहेत, नवीन कलेक्टर आलेले आहेत, मग पोलीस आयुक्त, ट्रॅफिक यांची एक बैठक घेतली आणि त्यांना एकच टास्क दिलेला आहे की या ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करणे, ठाणे ट्रॅफिक मुक्त करणे याच्यावर भर द्या. आणि स्वतः मी त्याच्यावर जातीने लक्ष देतो आहे. आणि परवाच मी घोडबंदरच्या गायमुख रस्त्याची पाहणी देखील केलेली आहे. आणि काही काळानंतर आपल्याला ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर झालेली दिसेल, कारण एक तर मेट्रो सुरू होईल, त्याचबरोबर आम्ही मुंबई ते डायरेक्ट कोस्टल रोड, मुंबई आनंदनगर, साकेत, साकेत टू गायमुख, गायमुख टू फाउंटन अशा प्रकारचा एक कोस्टल हायवे आम्ही करतोय. त्यामुळे ठाणे शहरामध्ये येणारी जी वाहतूक आहे, अहमदाबादकडून येणारी, JNPTकडून येणारी, ही पूर्णपणे बायपास होऊन जाईल आणि ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होईल, प्रदूषणमुक्त ठाणे, हरित ठाणे असं होईल. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय ठाणे बदलत आहे. ठाण्यामध्ये अनेक सोयीसुविधा आम्ही लोकांना देतोय, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतोय. गेल्या वर्षी 1 लाख, 1.25 लाख झाडं लावली आणि यावर्षी 2 लाख झाडांचं टार्गेट आहे. त्यामुळे ठाण्याचं हिरवंगार ठाणं, हरित ठाणं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. ठाणे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तलावांचं पुनर्जीवन करण्याचा देखील आम्ही जो काही संकल्प आहे तो देखील राबवतोय. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो
की मला एक फोटो दाखवला होता आयुक्तांनी जोगीला तलावाचा. त्या तलावाचं पूर्णपणे तलाव भरला होता, त्याच्यावर झोपड्या होत्या, 250-300 झोपड्या होत्या. या 250-300 झोपड्या घरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली आणि त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे जोगीला तलाव त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. एकदा तुम्ही जाऊन बघून या, मी देखील व्हिजिट करणार आहे. पण बुजलेला तलाव पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम मला वाटतं हे ऐतिहासिक काम आहे. आणि ठाणे शहर हे पहिलंच शहर असेल की मोठ्या प्रमाणावर लोकांना शिफ्ट करून तलावाचा जो काही पूर्वीप्रमाणे तलाव आहे तो परत तसाच पुनर्जीवित करण्याचं काम महापालिकेने केलं. साहेब गडकरी रंगायतन कधीपर्यंत पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचे पुरावे द्या, नाहीतर मागा. या सगळ्या उत्तराकडे तुम्ही कसं पाहता? ते 70 मिनिटाची पत्रकार परिषद घेत तिथं ते निवडणूक आयोगाचं ते हे दाखवत होते प्रेझेंटेशन, आणि तिथं पाहिलं आपण कोण कोण कुठं कुठं बसलेलं ते. त्यामुळे तो जो काही आरोप आहे तो खोटा आरोप आहे आणि तो आरोप वारंवार ते करतात आणि त्यांना ती सवय झालेली आहे. कारण जेव्हा ते जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत, जेव्हा ते हरतात तेव्हाच आरोप करतात. निवडणूक आयोगाने सांगितलं त्यांना ॲफिडेव्हिट करा, तुम्ही आमच्याकडे या, परंतु ते कुठले ॲफिडेव्हिट करत नाहीत कारण त्यांना माहीत आहे आरोप खोटा आहे. आणि म्हणून जेव्हा ते लोकसभा जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही, जेव्हा तेलंगणा जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही, कर्नाटक जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही. पण जेव्हा विधानसभा निवडणूक हरले तेव्हा लगेच त्यांचं सुरू झालं EVM आणि निवडणूक आयोग. आणि मी एवढंच सांगतो, यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना पराभव पचवता येत नाही, जनतेने दिलेला कौल पचवता येत नाही. हा केवळ आणि केवळ या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे, लाडक्या भावांचा अपमान आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि लाडक्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा अपमान आहे. कारण त्यांनी भरभरून आणि आम्ही जे महायुतीने काम केलं, एकीकडे विकास, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आणि म्हणूनच दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळाला. तो त्यांना हजम होत नाही, त्यांना पोटदुखी झालेली आहे. त्यांनी सरळ बाहेर आरोप करण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडे जा, न्यायालयामध्ये जा आणि तुमची कैफत मांडा. पण फक्त आरोप आणि आरोप आणि आरोप, आणि त्यासाठी या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते. आम्ही 2.5-3 वर्षात जे काम केलं ते तुमच्या समोर आहे आणि म्हणूनच जे घरी बसतात त्यांना कायमचं घरी बसवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय. अरे बाबा, हे 232चा आकडा कधीही महाराष्ट्राने पाहिला नव्हता. विरोधी पक्ष नेता होण्या इतकं देखील संख्याबळ त्यांच्याकडे नाही. हे दुर्दैव आहे. हे कटू सत्य पचवता आलं पाहिजे. आम्ही लोकसभेमध्ये मान्य केलं, जनतेचा कौल मान्य केला, मग ते कौल मान्य न करता फक्त आरोप 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 करतात आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन जे काही निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे ते करावं, पण ते करत नाहीत कारण ते खोटा आरोप करतात. मोठ्या प्रमाणात इन्कमिंग